मला सुरुवात पहिला चेंडू चांगली चपरात पाहायला भेटते विकेट मिळू शकतं यस खरा फिल्डिंग हो दोन्ही फिल्डर अगदी स्किड झालेत बॉल बाउंड्री लाईन कडे चाललाय आणि चाललाय दंदन दंदन करत चेंडू झालाय सीमा रेषा पार सौकार बॅक ऑफ द हँड आपण पाहायला गेले तर भरपूर चांगले चेंडू प्रिन्सना आजच्या दिवसामध्ये हाताळलेत पहिली विकेट येणं गरजेचं होतं फुल टॉस यावेळेस देखील चांगली दिशा स्पष्ट होते वडाच्या झाडाला बॉल अडला आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न पहा काय रनिंग बिटवीन द विकेट होती पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगले तालमेल चांगले कॉल कॉम्बिनेशन आणि आता 2 धावा मिळाल्या धावा झाला टोटल 6 टार्गेट आहे 25 धावसंख्येचा 4 ओव्हरमध्ये यावेळेस मिस टायमिंग फटका फसलाय झटका लागलाय पहिला विकेटचं पतन ओमकार यावेळेस झाला आउट प्रत्येक सामन्यामध्ये कामगिरी चांगली झालेली आहे म्हणून मी म्हणालो होतो जर रॉय आणि तिथे आपण पाहत आहोत फिल्डर पॉइंटला जो होता जर त्यानं दोघांपैकी एकानं जर झेल पकडला असता यस चर्चा करतायत माझा झेल होता की माझा झेल होता दोन्ही एकमेकांना सांगतायत यस तुझा होता रॉय सांगतोय तुझा होता आणि तो जर झेल पकडला असता ना तर या मॅच मध्ये तितकीशी चुरस चांगली पाहायला भेटली असती यस ज्या पाहुणेबारांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो ते पाहुणेबार देखील यावेळेस आता उपस्थित होत आहेत सगळ्याच पाहुणेबारांचं आपण स्वागत करूयात अगदी ग्रँड एंट्री साहेबांची पाहायला भेटेल स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आपण पाहत आहोत ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय आदरणीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब यावेळेस उपस्थित झालेले आहेत त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत अन्य मान्यवर देखील उपस्थित आहेत मी सन्माननीय आदरणीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत अगदी फायनलचा सामना चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत ज्या पाहुणेबारांची आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहिली ते पाहुणेबार यावेळेस मात्र उपस्थित झालेत अगदी फटाक्याच्या आतिषबाजीनं आपण करूयात सन्माननीय आदरणीय हरिश्चंद्रजी पाटील साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत ठाणे महानगरपालिका माजी महापौर सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब अगदी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत त्यांचा प्रथमतः शब्द सुमनानं आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब आपण आलात अगदी आमच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवली आहे आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे अगदी फायनलचा सामना चालू आहे सेकंड इनिंगची सुरुवात आणि या सुरुवातीमध्ये आपण पाहत आहोत या सत्रामध्ये आपण उपस्थित झालात आपलं सहर्ष स्वागत अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आज उपस्थिती पाहायला भेटते बॅकफुटवरती जाऊन कट करायचं होतं विकेटचं पतन यावेळेस देखील झाला फलंदाज आउट अगदी यावेळेस पाहायला गेलं तर अजून एक प्रिन्सच्या खात्यामध्ये आलेली विकेट आणि हे पहा व्यासपीठ अगदी गजबजून राहिलंय या सत्रामध्ये आपण पाहत आहोत या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब हे उपस्थित आहेत अगदी पाहायला गेलं तर मित्रांनो राजकीय क्षेत्र असू द्यात शैक्षणिक क्षेत्र असू द्यात त्यानंतर आपण पाहायला गेलं तर क्रीडा क्षेत्राला नेहमीच वाव देणारं नेतृत्व अगदी आपले सगळ्यांचेच लाडके सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब आज वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत विनंतीला मान देऊन साहेब आपण आलात आपलं मनापासून पुन्हा एकदा या भावा चषकामध्ये सहर्ष स्वागत आपलं आहे अजून एक चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय यावेळेस चांगली गोलंदाजी प्रिन्स कडनं पाहायला भेटलेली आहे इथे टाकला गेला हा डॉट बॉल धावा झाला टोटल 6 टार्गेट आहे 25 आपण अगदी पाहत आहोत हा मेगा फायनलचा सामना आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रिन्सची गोलंदाजी लाजवाब एजंट टेकन अजून एक फलंदाज आउट प्रिन्सच्या खात्यामध्ये तिसरी विकेट
काय घडलंय आणि काय बिघडलंय हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये। यावेळेस दीक्षित लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हे पहा ऍक्शन रिप्ले। टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला, बॅटला अगदी स्पर्श झाला आणि त्यानंतर फलंदाज आउट झालाय पंच सांगतायत OUT, बॅट्समन आउट। चला थोडेस फास्ट जायचंय नवीन फलंदाज। स्वतः कॅप्टन आलेले आहेत, कॅप्टन फ्रॉम दी फ्रंट। ही भूमिका आता ब्रिजेश यांना पार पाडावी लागेल या मॅच मध्ये। अगदी चर्चा करतायत साहेब, अगदी आपण पाहत आहोत अन्य देखील मान्यवर आपल्याला पाहायला भेटत आहेत। त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत समाधान कंपनीचे ओनर सन्माननीय कुलभूषणजी शुक्ला साहेब हे देखील आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत प्रॉपर्टी सागचे सन्माननीय प्रदीपजी सिंग साहेब आणि श्वेतजी सिंग साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि थोडस चर्चा करतायत। सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। धावा झालेल्या आहेत 6, 3 विकेट गेलेत। पराग, ओके पराग हा गोलंदाज पाहायला भेटतो आणि समीकरण आता राहिलंय 18 बॉल 19, 18 चेंडू मध्ये 19 धावसंख्येची गरज। 3 विकेट घेऊन दिलेले आहेत, ही सगळ्यात मोठी कामगिरी राहिलेली आहे। पाहुयात पराग इथे फिल्डिंग सेट करतायत। आशिष अगदी यावेळेस पॉइंट मध्ये होता, त्याला आता कव्हर मध्ये घेतलं जातंय, थोडा एक्स्ट्रा कव्हर कडे तो चाललाय आणि आता पाहूयात पराग कशी गोलंदाजी करेल। लोबो फुल टॉस, चांगला चेंडू आहे। यावेळेस आपण पाहत आहोत अवे फ्रॉम दी बॉडी बॉल राहिलाय। लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, चेंडू चांगला आहे, डॉट बॉल। चांगला चेंडू पडलाय, अगदी अचूक टप्पावरती टाकलाय, टार्गेट करून चेंडू टाकला होता। हा चेंडू चांगला राहिलाय, बीट करून फलंदाज जय गणेश या खेळाडूला बीट करून झालेला आहे। एक डॉट बॉल दबाव प्रेशर वाढवेल आणि तेच करावं लागणार आहे गोलंदाजांना, कारण फलंदाजी करत असताना नाराज केलं। बॉल टू बॉल धावा आल्यात, 24 बॉल करायचे आहेत 25 आणि त्याच्यामध्ये आता पहिल्या ओव्हर मध्ये 6 झाल्या होत्या। यावेळेस कलाटणी मिळते मॅचला, एक डॉट बॉल मॅच पलटवार करू शकते आणि तेच आता सांगतायत गोलंदाज शिरकाव करण्याचा प्रयत्न। यावेळेस प्रॉपर टायमिंग, इलिव्हेशन पाहावं लागेल। या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन। भावा चषकाचा हा उत्तुंग षटकार। यस, पहा अशा मोमेंटला तुम्ही सगळ्यात मोठी चूक केलेली आहे। SRK संघ आपला 12वा खेळाडूच नाही इथे, त्यामुळे आता 2 धावसंख्येचं पेनल्टी आयोजक सांगतायत। यस, आता 2 धावसंख्येचं पेनल्टी आहे। अशा मोमेंटला ह्या अशा गोष्टी होत राहतात, कारण मायनस पॉइंट तुमचा काय आहे त्याच्याकडे अपोजिट संघाच्या नजरा असतात। चला पेनल्टीच्या धावा देखील ऍड करत आहोत। 12 होत्या 14 दिसत आहेत, 14 धावा धावफलकावरती दिसत आहेत। पेनल्टीच्या 2 धावा ऍड झाल्यात आणि तिथे आता लेग बाईस कदाचित असू शकते। यस, बॅट कट, ओके पंच सांगतात बॅट कट आणि इथे देखील एक सिंगल मिळते। धावा झाला टोटल 15 आणि आता समीकरण राहिलंय 14 बॉल 10 धावसंख्येची गरज। 14 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे। अगदी आपण पाहत आहोत या मॅच मध्ये फाईट मोठी पाहायला भेटलेली आहे लोकमान्य 11 संघाची। आतापर्यंत पारडं सगळ्यात जड दिसतंय लोकमान्य 11 संघाचं। जर शिरकाव करायचा असेल विकेट घ्यावे लागतील। 3 विकेट आलेत, अजून जरी 2 ते 3 विकेट आले तर पलटवार होऊ शकते या मॅच मध्ये। पाहुयात परागला कामगिरी करावी लागणार आहे, चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल, विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल। यावेळेस ब्रिजेश यांना आपण पाहत आहोत, स्वतः कॅप्टन आहेत, कॅप्टन कूल म्हणून त्यांची ओळख आहे। पाहुयात, ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पायचीतची लाऊड अपील झाली होती, नॉट आउटचा इशारा। नक्कीच आपण मित्रांनो पाहत आहोत या व्यासपीठावरती जे पाहुणेवर आहेत, अगदी ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब। आज या स्पर्धेचं मित्रांनो 9वं पर्व आहे। प्रत्येक पर्वामध्ये पहिल्या पर्वापासून ते या 9व्या पर्वापर्यंत
प्रत्येक पर्वामध्ये ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय ते हरिश्चंद्रजी पाटील साहेब या 9व्या पर्वामध्ये देखील बरोबर मेगा फायनलचा सामना एन्जॉयमेंट करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सगळ्या कमिटीच्या माध्यमातून पुन्हा या भावा ग्रुप या माध्यमातून आम्ही हरिश्चंद्रजी पाटील साहेब यांचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. काय घडलंय आणि काय बिघडलंय तर इथे आलेली एक सिंगल आणि या सिंगलनं धावा झाला. दोन आले का? ओके, 2 धावा आलेल्या आहेत. या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि धावा झाल्या टोटल 17 आणि आता हा खतरा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती. 12 बॉल हवायत 8 धावा. 12 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज. पहा त्या पॅनल्टीच्या धावा. आशिष आपला 12वा खेळाडू नव्हता आणि आता ह्या पहा पॅनल्टीच्या धावा. जरी 2 धावा असत्या तर फाईट पहा किती महत्वाची झाली असती. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील पुढच्या मॅचेससाठी. परंतु मॅच संपला नाही, इथून देखील संधी आहे. या ओव्हरमध्ये 1-2 विकेट आल्या, या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल षटक राहिलं तर पुन्हा तुमचा शिरकाव होऊ शकतोय. प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न करावा लागणार आहे या मॅच मध्ये. बारा चेंडू 8 धावसंख्येची गरज. चला बॉलर नेम कळवायचा आहे आशिष आपण. शुभमला आता इथे चांगलं काम करावं लागणार आहे. पाहूयात शुभम कशा पद्धतीनं कामगिरी करणार या मॅच मध्ये. तितकासा दबाव इथे यावेळेस दिसत नाहीत फलंदाजांवरती. परंतु जर विकेट आली, जय गणेश या खेळाडूची विकेट घेणं गरजेचं आहे. समोर फटका खेळायचा होता, उंच 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 गेलाय, लांब 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 गेलाय का पाहूयात. फटका फसलाय आणि आता झटका लागलाय. 440 होल्डचा धक्का जय गणेशच्या रूपाने लागलाय. लोकमान्य 11 संघाला फलंदाज आउट. थोडासा विचार करायला हवा होता जय गणेश या खेळाडूनं. जिथे सुईनं काम होतंय तिथे तलवार फिरवणं हे मी म्हणेन चुकीचं होतं. सिंगल डबल ना मॅच बनवू शकली असती, परंतु मोठ्या फटक्याचा मोह आवडता आलेला नाही फलंदाजाला. आणि आता मिळालेली विकेट. पुन्हा एकदा पलटवार होतोय. आता राहिले 11 बॉल आणि हवायत 8 धावा. जगदीश उर्फ जग्गू आपल्याला फलंदाज पाहायला भेटतोय. पाहूया जगदीश इथे आता 11 बॉल मध्ये त्याला करायच्या आहेत 8 धावा. त्याच्या सोबतीला कॅप्टन ब्रिजेश देखील पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम आहे. शुभमला चमत्कार करावा लागणार आहे. जर चमत्कार झाला तर एवढी प्रजा तुम्हाला नमस्कार करेल. असा चमत्कार करून दाखवावा लागणार आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू 8 धावसंख्येची गरज. पाहूयात एखादा चमत्कार होईल का. पहिल्या बॉलवरती तर महत्वाची विकेट राहिलेली आहे. आपण उल्लेख करत होतो की जय गणेश या खेळाडूची जर विकेट आली तर पलटवार होईल आणि आता तेच घडलंय. होऊ शकतो इथून पलटवार असं सांगतायत शुभम. आता स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत जगदीश यांना. फील्ड पोझिशन पाहायला गेलं तर डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट देखील ठेवलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर घेतला जातोय. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहत आहोत. शॉट थर्ड मॅनला फिल्डर आहे, शॉट पॉइंटला आहे, शॉट स्क्वेअर लेगला आहे. बॉल ऑन साइडला वळवायचा होता, गती कमी होती. लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे. झालाय पलटवार. पुन्हा शिरकाव होतोय या मॅच मध्ये SRK टीमचा. आलेला हा डॉट बॉल एक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये आणि तेच घडतंय. 10 बॉल आता 8 धावसंख्येची गरज. जास्तीत जास्त धावा ठेवाव्या लागतील शेवटच्या ओव्हर मध्ये. आणि जर 4 ते 5 धावा जरी ठेवल्या गोलंदाज शुभमनं तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकेल फायनलचा. आणि त्याचीच अपेक्षा आमचे प्रेक्षक राजे देखील करतायत. आज अथंग समुदाय ओसांडून वाहतोय प्रेक्षक राजांकडनं. बिगिट करायचं होतं, इथे देखील अजून एक डॉट बॉल आलाय. आता चेअरअप करतायत खेळाडू. गोलंदाजासाठी टाळ्या वाजतायत. यावेळेस चांगले चेंडू हाताळतोय शुभम. 3 बॉल मध्ये त्याने एकही धाव दिलेली नाही. त्याने आता उर्वरित 9 चेंडू हव्यात 8 धावा. 9 चेंडू मध्ये 8 धावा. लोवेस्ट स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज होते. आता काय घडतंय. विकेट सॅक्रिफाईस होते का. पंच आता पाहूयात काय. यस आउट सांगतायत.
फिंगर अप झाले, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे आता धक्का लागलाय, फलंदाज आउट. चार बॉल डॉट टाकलेले आहे, धाव झालेली नाहीत आणि आता शुभमनं अगदी लाजवाब कामगिरी करायला सुरुवात केली आहे. आता बॉल टू बॉल धावा आलेल्या आहेत. 8 बॉल मध्ये 8 धाव संख्येची गरज. लोवेस्ट स्कोरिंग मॅच होता. 24 मध्ये 25 करायच्या होत्या, आता 8 बॉल मध्ये 8 करायच्या आहेत. यस, आपण त्याचे देखील चर्चा करणार आहोत. पेनल्टीच्या 2 धावा पहा किती मॅटर करतील या मॅच मध्ये. सॉफ्ट हँड ढकलायचं होतं, फटका फसलाय, झटका लागलाय, झालाय शिरकाव. कहाणी में ट्विस्ट, वार पे पलटवार, आलेली विकेट, फलंदाज आउट. चला मित्रांनो, जर आपण शुभमची गोलंदाजी आतापर्यंत पाहिली असेल, त्यानं टाकलेत 5 बॉल, घेतलेत 3 विकेट आणि धावच दिलेली नाहीत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा शुभमसाठी. लाजवाब कामगिरी. आता समीकरण 7 चेंडू आणि 8 धावा. 7 बॉल मध्ये 8 धावा अजून काढायच्या आहेत. मी तर म्हणालो होतो 6 बॉल मध्ये कमीत कमी 4 ते 5 ठेवणं गरजेचं असेल. ओहो, इथे मिडल ओव्हर येते की काय? आता पलटवार, हा पलटवार आहे, हा शिरकाव आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी आपण पाहिली. असा पलटवार यावेळेस एक गोष्ट जरूर आठवते, असा एक पलटवार छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील इतिहासामध्ये केला होता. अगदी आपण पाहायला असेल पुरंदराच्या तहाच्या वेळेस मिर्झा राजा अगदी आपण पाहायला गेलं तर अगदी ओढसोड कामगिरी करत होता आणि तेव्हा आपण पाहिलं असेल केलेला पलटवार काय असतो ते छत्रपती शिवाजी महाराजांकडनं देखील शिकावं. त्यावेळेस असा काळ होता की पूर्णपणे माघार घेणं गरजेची होती. जवळजवळ आपण पाहिलं असेल 23 किल्ले बहाल केले होते मिर्झा राजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यानंतर आपण इतिहास जर ओळखला, त्यानंतर जर इतिहास पाहिला, तब्बल 9 वर्षानंतर त्यावेळेस 23 किल्ले बहाल केले आणि फक्त 12 किल्ले स्वराज्यामध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे. परंतु त्याच्यानंतर 9 वर्षानं पाहिलं आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे तब्बल 365 किल्ले त्याने जिंकलेले होते. तो होता पलटवार आणि आता असा पलटवार या मॅच मध्ये झालाय. पाहुयात उर्वरित काय घडेल आणि काय बिघडेल. राहिला आता 7 बॉल, करायचे आहेत 8 धावा. व्हेरी गुड बॉलिंग शुभम. 7 चेंडू 8 धाव संख्येची गरज. पाहुयात शेवटचा बॉल शिल्लक, धावा किती ठेवेल. ऑन साइडला बळवायचं होतं, मिडल ओव्हर प्लस 3 विकेट्स. ओहो, मॅच मध्ये पलटवार. जरा जोरदार टाळ्या वाजवा शुभम साठी. 12 बॉल 8 ची मॅच होती, आता 6 बॉल 8 ची मॅच आली आणि पेनल्टीच्या धावा यात आपण विसरलो होतो. पहा, ज्या 2 धावा जर अजून असत्या तर 6 बॉल 10 ची मॅच असती, परंतु मॅच संपला नाही. लोकमान्य 11 यावेळेस पलटवार करेल का? लोकमान्य 11 सामना जिंकण्यासाठी इथे धावा काढाव्या लागतील. 6 बॉल 8 धाव संख्येची गरज. चला, आता 4 सेव्ह झाले आहे, टीम पूर्ण 4 सेव्ह झाली आहे. यावेळेस आता कॅप्टन किरण देखील विचार करत असेल, आपण शिरकाव केला या मॅच मध्ये आणि आता पाहूयात कोणता गोलंदाज असेल. आशिष बॉलिंग ट्रॅक वरती. केलेली मेहनत आता शुभमनं, केलेली मेहनत या मॅच मध्ये प्रिन्सनं आणि केलेली मेहनत या मॅच मध्ये परागनं जर सार्थक ठरवायची असेल तर या मॅच मध्ये आशिषला चांगली गोलंदाजी करावं लागणार. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत काल जो संघर्ष केला होता, काल जी मेहनत केली होती ते सार्थक ठरवायचं असेल तर ब्रिजेश आणि अशोक, ब्रिजेश आउट झालाय. यावेळेस फलंदाज अनिकेत आणि अशोक. ओके, अनिकेत आणि अशोक या 2 फलंदाजांना 8 धावा काढाव्या लागतील आणि ते देखील 6 बॉल मध्ये. 6 चेंडू 8 धाव संख्येची गरज. पाहुयात पहिला चेंडू टाकला जाईल या ओव्हरचा. ओहो, चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील लाजवाब चेंडू टाकला जातोय. पहा काय कमबॅक राहिलेला आहे.
कमबॅक पहा कसं केला गेलाय. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदल ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ही वेळ बदलवली जाते आशिष कडनं. ढकलायचं होतं नाही जमलं, प्रॉपर टायमिंग नव्हतं. इथे आता सिंगल काढली जाते. सिंगल वरती दोन्ही फलंदाज समाधानी आहेत. आणि आता काय घडतंय, आलेली सिंगल धावा झाल्या टोटल झाल्यात 18 धावा आणि चेंडू टाकून झाले 2. आणि आता राहिले समीकरण 4 बॉल. 4 बॉल मध्ये हवा आहेत 7 धावा. 7 धावा धाव फलकावरती अजून काढायच्या आहेत विजय मिळवण्यासाठी. हु विल विन दिस मॅच, हु विल विन दिस चॅम्पियन. आता काही जे प्रश्न पडतायत त्याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. परंतु मॅच चांगला रंगलाय, हवा तसा सामना रंगलाय. आम्ही म्हणत असतो की लोवेस्ट स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होतात, आणि ते का होतात त्याचं हे प्रत्युत्तर आहे. राहिले 4 बॉल 7 धावसंख्येची गरज. अशोक यावेळेस स्ट्रायकर एंडला आहे, लेफ्ट हँडर बॅट्समन. आतापर्यंत या मैदानावरती लेफ्ट हँडर बॅट्समन हवी ठरलेत, परंतु इथे अशोक कडनं धाबा कशा येतील हे प्रश्न आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सेट होते ऑन साइडला, जवळ डीप मध्ये 4 फिल्डर ठेवले गेलेत पेट्रोलिंग साठी. क्षेत्ररक्षण 4 क्षेत्ररक्षक आहेत. आमचे सगळेच पाहुणे देखील खुश असतील या स्पर्धेला. ओहो, अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल आलाय. नॉन स्ट्राइक एंडला संधी आहे आणि यस फिंगर अप झालेत. ओ युटी बॅट्समन रन आउट. यावेळेस काय घडलं आणि काय बिघडलंय तर सगळं आता बिघडायला सुरुवात झाली आहे लोकमान्य 11 संघासाठी. अगदी जिथे मॅच वाटत होता की वन साइड होतो की काय, तिथनं पलटवार झालाय आणि आता मॅच मध्ये शिरकाव केलाय. राहिले आता फक्त न फक्त 3 गेंद 7 रनों की जरूरत है. 3 चेंडू 7 धाव संख्येची गरज. 3 चेंडू 7 धावा. अरे माझे भावा, 3 बॉल मध्ये हवायत 7 धावा. भावा चषक अनुभवत आहात आणि या भावा चषकाची खेळवली जाते मेगा फिनाले, फायनलचा सामना. पायावरती बॉल आहे, पायावरती बॉल आहे. पायचीची अपील पुन्हा पाहायला भेटते. लेग बिफोर विकेट यासाठी अपील होती, परंतु पंच सांगतात लेग बाय. एक सिंगल मिळू शकते. सिंगल न धावा झाल्यात 19. टार्गेट आहे 25. म्हणजे काय, राहिलेत आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये हवा आहे 6 धावा. 2 चेंडू 6 धाव संख्येची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच पाहायला भेटते. काय सामना रंगलाय. प्रेक्षक राजे देखील अगदी शांत मॅचची पाहणी करतायत. 2 चेंडू 6 धाव संख्येची गरज. गोल्डन षटकार येईल का? एक षटकार इथे मारावा लागेल. एक चौकार जरी आला मॅच खुली होऊ शकते, परंतु अजून एक डॉट बॉल. आशिषनं देखील इथे पलटवार करायला सुरुवात केली आहे. मॅच आता फसलाय. आता काय, 1 बॉल मध्ये 6 धाव संख्येची गरज. आता SRK संघ विचार करत असेल, अरे भावांनो, पेनल्टीच्या 2 धावा बोनस दिला होता, अजून किती द्यायच्या. 1 बॉल मध्ये आता 6 धाव संख्येची गरज. लोकमान्य 11 संघ संकटामध्ये सापडलाय, कारण त्याचं राहिलंय गोलंदाजी अचूक झालेली आहे. गोलंदाजी टिचून मारा झालाय. SRK 11 संघाची गोलंदाजी आपण पाहिली, SRK रायडर्स संघाची गोलंदाजी लाजवाब पाहिली. आता 1 बॉल 6, मॅच संपली नाही. गोल्डन षटकार येईल का? यावेळेस विजय संपादित केला जातोय. विजयी भव SRK रायडर्स संघ, अभिनंदन. तसेच हाडलक लोकमान्य 11 संघ.